आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 227 प्रभागांची प्रारूप रचना प्रसिद्ध झाली असून सदस्य संख्या 227 इतकीच राहणार आहे। प्रत्येक प्रभागात सुमारे 45 ते 65 हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे। 2017च्या निवडणुकीच्या तुलनेत काही प्रभागांमध्ये किरकोळ बदल झालेत। नागरिकांना 4 सप्टेंबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येतील। यासाठी महापालिका आयुक्तांचं निवडणूक कार्यालय तसेच मुंबईतील 27 प्रभाग कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। 2017च्या निवडणुकीमध्ये 227 प्रभाग होते। यामध्ये अगदी काही प्रमाणात प्रभागांमध्ये थोडेफार बदल करण्यात आले असल्याची माहिती आहे। नवी मुंबई महापालिका निवडणुकांचंही बिगुल वाजलंय। पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। निवडणुकीमध्ये 111 नगरसेवक निवडण्यासाठी 28 प्रभाग असतील। त्यापैकी 27 प्रभाग हे 4 सदस्यीय तर 1 प्रभाग 3 सदस्यीय असेल। प्रारूप प्रभाग रचनेवरती नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्यात। त्यांचं निराकरण केल्यानंतरच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल। हे प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलाय। ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे। महापालिकेच्या वेबसाईटवरून प्रभाग रचना जाहीर केली जाईल। ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची बैठक झाली। बैठकीत प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे प्रभाग रचनेमध्ये किती प्रभाग आणि नगरसेवक असतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। कल्याण डोंबिवली महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे। तब्बल 31 प्रभागांच्या 122 जागांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। 31 प्रभागांमध्ये 2 प्रभाग 3 सदस्यीय तर 29 प्रभाग 4 सदस्यीय असतील। कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या एकूण 15,18,762 इतकी आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आलाय। निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असतील। यामध्ये 40 प्रभाग 4 सदस्यीय तर 1 प्रभाग 5 सदस्यीय असेल। एकूण 41 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 38 हा 5 सदस्यीय असून उर्वरित 40 प्रभाग 4 सदस्यीय आहेत। या संदर्भातल्या सूचना आणि हरकती 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असून 5 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवरती सुनावणी होणार आहे। पुण्याला बेसिकली जो काही आपल्याला 40 वॉर्ड्स आहे जे आम्ही केलेला आहे तयार, जे 2011ची लोकसंख्या आहे त्याला गृहीत धरून जो आम्हाला करायचा होता त्या हिशोबाने आमच्याकडे 5 सदस्यीय 1 वॉर्ड आहे आणि उर्वरित 40 वॉर्ड आहे त्या ठिकाणी 4-4 मेंबर्स असणार आहे। त्या हिशोबाने जो आपलं काम करायचं होतं आम्ही केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रक्रियेला अखेर वेग आलाय। पिंपरी चिंचवड शहरातील 32 प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली। 4 सदस्यांचा 1 प्रभाग यानुसार 128 जागांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। येत्या 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत तर 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडणार आहे। राज्य निवडणूक आयोग या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देईल आणि त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील। त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेच्या आधारावर महापालिका निवडणुका पार पडेल। नाशिक महानगरपालिकेची 4 सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। 2017 प्रमाणेच महापालिकेची प्रभाग रचना असेल। महापालिकेचे एकूण 31 प्रभाग आहेत। त्यातील 29 प्रभाग 4 सदस्यीय तर 2 प्रभाग 3 सदस्यीय असतील। पालघर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 4 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवून दबाव टाकला आणि मनमर्जीनं प्रभाग रचना बदलण्यास भाग पाडलं असा आरोप माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी केला। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचंही उल्लंघन झाल्याचं त्यांनी म्हटलंय। तर पालघर नगर परिषदेचा प्रारूप प्रभाग रचना नियमानुसार झाली आहे। आक्षेप किंवा सूचना असल्यास नागरिकांनी नोंदवाव्यात असं मत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती जाणार आहेत। राज ठाकरेंची दुपारी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होईल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाईल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना यावेळी राज ठाकरे काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती महत्त्वाची चर्चा झाली। तिन्ही नेत्यांमध्ये वर्षा निवासस्थानी 1.5 तास खलबतं झाली। जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी बैठकीत विशेष रणनीती ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलंय।
29 ऑगस्टला मनोज जरांगे मुंबईला येण्यासाठी निघणार आहेत. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. मात्र जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची निवड करण्यात आली. याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते. जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत राबवणं, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळांशी चर्चा करणं या गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असतील. मराठा आंदोलक मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून मुंबईमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजानं नाशिक आणि जालन्यामध्ये बैठकांचं आयोजन केलंय. या बैठकीमध्ये मुंबईत होणाऱ्या आंदोलनात त्या जिल्ह्यातील मराठा समाज किती कार्यकर्त्यांसह सहभागी होईल, कोणती मदत करता येईल यावरती चर्चा होणार आहे. बीडमध्ये ओबीसी आरक्षण बचावाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपस्थित राहणार असून समाजाच्या हक्कांसाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. बैठकीत काही ठोस निर्णय घेतले जातील अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून वादाचा रोज नवीन अंक पाहायला मिळतोय. रायगडमध्ये एक मंत्री असताना तिथे राष्ट्रवादीकडून ताकद लावली जाते. मग नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार तिथेही ताकद लावली पाहिजे असं वक्तव्य मंत्री भुजबळांनी केलंय. त्यावर शिवसेना आणि भाजपच्या पालकमंत्री पदाच्या दावेदारीत भुजबळांनीही आता शड्डू ठोकलाय. भुजबळांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी आक्षेप घेतलाय. जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्रीबरोबर, त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये आपला एक आमदार आहे, पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय, माझा विरोध नाही. तर इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत. आपण हे आग्रह धरावा. पालकमंत्रीपद हे कोणाला द्यावा, कुठल्या पक्षाला द्यावा आणि कुठल्या आमदाराला द्यावा किंवा कुठल्या मंत्र्याला द्यावा हा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. परंतु मी ह्या जिल्ह्याचा आमदार म्हणून वैयक्तिक मला विचाराल तर भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद देऊ नये. त्यांना दिला तर माझा विरोध राहील हे मी ठामपणे. नाशिकच्या पालकमंत्री पदावर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. दरम्यान आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय घेतील, कोणीही आकडेमोड करण्याची गरज नाही असं अजित पवारांनी सांगितलं. प्रत्येकाला मत असतं, ते आपले मत व्यक्त करतात, परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्याच्यावर कुणाचे 7 आहेत, कुणाचे 5 आहेत आणि कुणाचे 1 आहेत, कुणाला काही विचारण्याचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये सध्या त्रिदेवांचं म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशाचं सरकार आहे असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलंय. राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं देशपातळीवरच्या महिला परिषदेचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलंय. त्यामध्ये चाकणकरांनी महायुती सरकारचं कौतुक करताना शब्दसुमनं उधळली आणि त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्रिदेवांची उपमा दिली आहे. महाराष्ट्र में हमारी सरकार त्रिदेव की सरकार है, ब्रह्मा विष्णु महेश की सरकार है और मुझे ऐसा लगता है इस ब्रह्मा विष्णु महेश की सरकार में हमारे देवेंद्र जी बहुत अच्छी तरह से हमें सहयोग कर रहे हैं. एक नन्ही सी लक्ष्मी है जो लाडली बहन की वजह से हर घर में खुशियाँ फैला रही है. इसीलिए अदिति ताई आपका भी फिर से एक बार मैं धन्यवाद देना चाहूँगी. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पर्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग.